कशी नाही मानधन त्या नराधमाला फाशीची शिक्षा कशी नाही नराधमाला फाशीची शिक्षा कशी नाही कशी नाही नराधमाला फाशी आपले बीड जिल्ह्यातर्फे काय मागणी कशासाठी मोठं आंदोलन केलं काय सांगा? खरं तर सांगायला सुद्धा लाज वाटते, अशी म्हणजे निंदनीय बाब आहे। 3.5 वर्षाच्या मुलीवरती एक 65 वर्षाचा माणूस अशा पद्धतीने जर अत्याचार करत असेल, अत्याचार करून त्या लेकराला गोठ्यामध्ये शेणाच्या गोठ्यामध्ये लपून ठेवत असेल, याच्यापेक्षा घाणेरडी मानसिकता या जगामध्ये कुठलीच नाहीये। आणि त्यासाठी आज समाजातला प्रत्येक बाप आणि प्रत्येक आई रस्त्यावर उतरलेली आहे, कारण त्या मुलीला तर न्याय मिळालाच पाहिजे। आम्ही आज एक वकील असले किंवा प्रशासनामध्ये जरी असलो तरी आज आम्ही सरकारला विनंती करतो की त्या नराधमाला तुम्ही आमच्या हातात द्या, त्याला इथं भर रस्त्यात फाशी द्या, भर रस्त्यात जिवंत जाळा। कारण आज प्रत्येक आईला आणि प्रत्येक बापाला असा प्रश्न पडलाय, माझं लेकरू सुरक्षित राहील का? कारण आज आमचे लेकर सुरक्षित नाहीयेत। घराच्या बाहेर त्यांना ठेवावा का त्यांना घरात ठेवावा? कारण घर भागवायचं म्हणून माईला बाहेर जायचंय, घर भागवायचं म्हणून बापाला बाहेर जायचंय, लेकरांनी घडावं म्हणून जीवाचं रान करायचंय। अशी सगळी परिस्थिती असताना जर आमचे लेकर नजरेमध्ये लोकांच्या खुपत असतील, नुसते खुपत नाही तर त्यांच्यावर अत्याचार करून त्यांना मारून जाळून टाकत असतील, तर अशा आरोपीला सुद्धा भर रस्त्यात जाळून फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रत्येक मायबाप आम्ही रस्त्यावर उतरलेले आहोत। काय सांगाल ताई, बीड मध्ये पण अशी एक घटना घडली आहे, त्याचा सुद्धा निषेध होतोय, काय करायला पाहिजे शासन प्रशासन? नसरापूर मध्ये जी दुर्दैवी घटना घडलेली आहे, अगदी 3.5 वर्षाच्या मुलीवर 65 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केला आणि तिला जीवे मारण्यात आलं। खरं तर याचा मी पहिल्यांदा जाहीर निषेध करते। आणि दुसरीकडे पाहिलं तर आपण जाहीर निषेध अशा गोष्टींचा किती दिवस करत बसायचा? प्रशासनाला मी एकच विनंती करते, कळकळीची माझी विनंती आहे, आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे गृहमंत्री आहेत त्यांना मला एक कळकळीची विनंती करायची आहे की या नराधमाला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे आणि इथून पुढे कुणी असं पाऊल उचललं नाही पाहिजे। अशा प्रकारे अहो ती 3.5 वर्षाची, म्हणजे तिचा हसायचा खेळायचा दिवस आहे आणि आज ती कुणाची तरी मुलगी आहे, उद्याही आपल्या सर्वांच्या मुली आहेत। जर समाजामध्ये या मुली सुरक्षित नाही राहिल्या तर आपल्या समाजाचं खूप दुर्दैव आहे, हे सांगू इच्छिते। आणि या नराधमाला जर फाशीची शिक्षा लवकरात लवकर नाही झाली तर याचा मोठा उद्रेक होईल, समाज गप्प बसणार नाहीये, एवढंच मी सांगू इच्छिते इथे। ताई काय सांगाल, तुम्ही पाहिलं गेलं तर बीड मध्ये सर्व पक्षीय सर्व जाती धर्म धरून एक मोर्चा निघतोय, काय स्वरूप आहे आणि काय मागणी आहे? सर, मागण्या म्हणजे आता ही मागणी अवास्तव अशी काहीच नाहीये। आम्हाला फक्त त्या नराधमाला शिक्षा व्हावी आणि कायदे कुठेतरी कडक व्हावेत, महिला कुठेतरी, मुली कुठेतरी सुरक्षित व्हावेत। समाजात वावरताना मुलींना, बायकांना आम्हाला भीती वाटते, म्हणजे कोणताही पुरुष, कोणताही जवळचा पुरुष आपल्याला सेफ आहे का नाही ह्याची काळजी वाटते। कुठेतरी मुलींना न्याय मिळाला पाहिजे आणि कुठेतरी ह्या बाबी कुठेतरी थांबल्या पाहिजेत। म्हणजे कोणत्या समाजाचा हा विषय नाहीये, इथे लहान मुलीवर अन्याय होतो यासाठी आम्ही आलेलो आहे, त्यातल्या त्यात समाजासाठी पण आम्ही इथे आलेलो आहे। कुठेतरी या गोष्टीचा न्याय व्हावा, गृहमंत्र्यांनी याच्यात विशेष लक्ष देऊन शिक्षा द्यावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लवकरात लवकर न्याय मिळाला तर पुढे ह्या गोष्टीला कुठेतरी थांबवता येईल, असे काहीतरी निर्णय घेण्यात यावे प्रशासनातर्फे, एवढीच विनंती आहे। ताई काय सांगाल, पाहिलं गेलं तर मोर्चा हा मोठा निघतोय, निषेध या ठिकाणी केला जातोय, काय मागणी? काय बोलावं, काय व्यक्त व्हावं हेच समजत नाही, कारण हा जे आमच्या भावना आहेत, अगदी त्या भावनांचा कल्लोळ आहे तो एकदम शब्दांच्या पलीकडे गेलेला
झालेला आहे. 4 वर्षांच्या मुलीवर झालेला अत्याचार, अमानुष हत्तीची हत्या आणि ह्या नसरापूर सारख्या ठिकाणी 4 वर्षांच्या मुलीची हत्या केली जाते. ती ओरडू नये म्हणून तिच्या तोंडामध्ये सॉक्स ठेवला जातो आणि तिला शेणात पुरलं गेलं. ही अतिशय घृणास्पद आणि निंदनीय गोष्ट आहे. आम्ही सर्वजण याचा निषेध करतोच आहोत. मी शासनाला, प्रशासनाला आणि पोलीस यंत्रणेला ही विनंती करते की कठोरात कठोर त्याला शिक्षा द्यावी आणि काटेकोरपणे ह्याचा तपास करण्यात यावा. न्याय व्यवस्थेसमोर त्याचे काटेकोरपणे पुरावे सादर करून त्याला कठोर ती कठोर शिक्षा द्यावी. महिला असुरक्षित नाही हा फक्त त्या चिमुरडीचा प्रश्न नाही आहे, हा प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलांचा हा प्रश्न आहे. आमच्या महिलाची असुरक्षितता निर्माण झालेली आहे. मी परत एकदा विनंती करते की जर याला कठोरात कठोर शिक्षा झाली तर कुठेतरी न्याय व्यवस्थेवर, प्रशासनावर हा सर्व महिलांचा विश्वास बसेल. मी तुम्ही सहभागी आहात, शासन प्रशासनाकडे काय मागणी असेल जेणेकरून मुलींच्या, लहान मुलं असतील त्यांच्यावर होणारे अत्याचार रोखण्यासाठी काय केलं पाहिजे शासनानं? आता मागच्या काही महिना 15 दिवसापासून ज्या काही घटना घडल्यात आणि नसरापूरची सुद्धा जी घटना घडली अतिशय गंभीर अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे. आणि या घटना घडत असताना जर लहान लहान चिमुकलींवर जरी सुरक्षित जर नसेल राहत कुणी तर या मला वाटतं यापेक्षा महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्राचं यापेक्षा मोठं दुर्दैव कुठलं नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये कठोरात कठोर शिक्षा ही आरोपींना झाली पाहिजे. माझं तर असं मत आहे की यापेक्षा जर आपण कायद्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा जर याच्यामध्ये काय करता आलं तरी या ठिकाणी शासनाने करायला पाहिजे. याच्यामध्ये कुणालाही काही वाईट वाटण्याचं कारण नाही आणि कुणी त्याच्यावर आक्षेप घेण्याचं सुद्धा कारण नाही. त्यावर कठोरात कठोर शिक्षा लवकरात लवकर या आरोपींना व्हायला पाहिजे. या राज्यामध्ये नेमकं शासन करतं काय आणि तुम्हाला काय वाटतं शासनाकडे काय मागणी? नाही, मुळात हा विषय असा इतका संवेदनशील विषय आहे की पुण्यासारख्या ठिकाणी ही घटना घडतीये नसरापूर म्हणून, परंतु गावखेड्यामध्ये काल आपल्या जिल्ह्यामध्ये मागच्या काही काळामध्ये इतक्या घटना घडल्यात आणि एका आजोबाने नातीवर, तर ती सुद्धा तेवढीच गंभीर घटना आहे. परंतु फक्त मोठ्या शहरामधले त्याची नोंद घेतली जाते मीडियामुळं आणि ह्या गावखेड्यामध्ये त्याची नोंद घ्यायला उशीर होतो. मला शासनाला एवढीच विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं शक्ती कायदा नुसता त्याची चर्चा होतीये त्या शक्ती कायद्याला मूळ कायद्यात रूपांतरित करून 21 दिवसात फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्या आरोपीला उभा करून त्याला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशा पद्धतीचा कायदा अगोदर शासनानं पारित करण्यासाठी पावलं उचलावीत. आणि या नसरापूर असेल किंवा त्या धाटणीच्या ज्या ज्या घटना महाराष्ट्रामध्ये घडलेल्या असतील त्या प्रत्येक आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी शासनानं कुठेही कसुबाराही कसूर करू नये या आपल्या माध्यमातून ही विनंती मी शासनाला करत आहे. आणि आपण रोज पाहतच आहात या सर्व घटनेचा जेवढ्या प्रमाणात करावा तेवढा निषेध कमीच आहे, परंतु सांकेतिक स्वरूपात या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. धन्यवाद. नसरापूर या ठिकाणी प्रचंड मानवतेला काळिमा फासणारी ती घटना घडलेली आहे. 3.5 वर्षाच्या लेकरावर अशा प्रकारचा अत्याचार होणं ही माणुसकीला लाजवणारी गोष्ट आहे. माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गृहमंत्री देवेंद्रजींनी सांगितलंय की ताबडतोब आम्ही लवकरात लवकर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालू आणि निश्चितपणे त्या लहान बालकाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला या ठिकाणी त्या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, परंतु मी सर्वांना एक आवाहन करेल की भारतामध्ये संविधानिक कायदा आहे. रस्त्यावर कोणाला फाशी देण्याचा अधिकार नसतो आपल्या संविधानाप्रमाणे, परंतु निश्चितपणे सगळ्यांनी देवेंद्रजींवर विश्वास ठेवावा. त्यांनी दिलेला, देवेंद्रजींनी जो विश्वास दिलेला आहे, शब्द दिलेला आहे, निश्चितपणे या ठिकाणी त्या नराधमाला शिक्षा होईल ही या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो आणि सर्वांना आश्वस्त करतो की देवेंद्रजींच्या राज्यामध्ये निश्चितपणे यापुढे माता, भगिनी, बालक हे सुरक्षित राहतील हा विश्वास व्यक्त करतो. असं आवश्यकता मला वाटत नाही, कारण देवेंद्रजी हे सक्षम गृहमंत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे आणि असं काही गरज नाहीये. देवेंद्रजी हे सक्षम आहेत. मी या निमित्ताने नक्की पुन्हा एकदा सांगतो. काय सांगाल? पाहिलं गेलं तर मोठा निषेध मोर्चा निघतोय, काय मागणी शासनाकडे? मोर्चाची प्रमुख मागणी आहे की ज्या नराधमाने या चिमुकलीवर अनन्वित अत्याचार केलेले त्या नराधमाला जगण्याचा अधिकार नाहीये. लवकरात लवकर ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्या नराधमाला फाशीवर भर चौकात लटकवण्यात यावं ही आमची मागणी आहे. त्याचबरोबर स्त्री शक्ती विधेयक हे तात्काळ मंजूर होऊन महिलांना संरक्षण मिळावं. खऱ्या अर्थानं आता महिलांना मानधनाची गरज नाहीये, तर महिलांना संरक्षणाची गरज आहे. देवेंद्र फडणवीसांसारखे कर्तव्यदक्ष गृहमंत्री म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो, पण गेल्या काही महिन्यातल्या घटना बघितल्या तर कुठेतरी
कारण हे सर्रास कायद्याचा धाक राहिलेला नाहीये. मी आदरणीय गृहमंत्र्यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर या नराधमाला फाशीवर लटकवावं. खरं तर तुम्ही सुरुवातीलाच उल्लेखित केला की सर्वपक्षीय असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की हे मानवतेच्या तत्वानं आणि एका त्या सूत्रामध्ये बांधल्यामुळे संवेदनशील मनाची माणसं आम्ही एकत्रित येण्याचं आवाहन केलं आणि त्या आव्हानाला छोट्याशा आव्हानाला 1 दिवसाच्या कालावधीमध्ये आमच्या सगळ्या बीडकर बांधवांनी एवढ्या मोठ्या संख्येनं त्यांच्या मनातला उद्रेक या पद्धतीने व्यक्त केला जातोय याच्याबद्दल निश्चितच बीडकर अतिशय संवेदनशील आहेत हे यातनं जातच आहे. मात्र जेव्हा प्रशासन स्तरावर या सगळ्या गोष्टीची नोंद घेतली जाईल आणि ती घेतली जाणं आवश्यक आहे या पद्धतीची मागणी या ठिकाणी करतो आहे.